आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बेस्ट बेस्ट ऑल ऑल गाई ऑल द बेस्ट असतं ते. अरे मी चुकले तरी चालेल, ती चुकता कामा नये. सासूबाई तू जरा शुभ बोला. इकडे ना प्लीज. आले. काय ग? अगं खेळता खेळता माझा बॉल या कपाटावर गेला, काढून दे ना प्लीज. कुठे? हो इथेच गेलाय. शमिका, किचन मध्ये खेळत होतीस तू बॉलने? काही फुटलं वगैरे असतं म्हणजे? हा तुमचा प्लॅन आहे? हा किचन मध्ये बॉल कोण खेळतो बाई? गाई अशा वेळेला लॉजिक नाही, मॅजिक हवं असतं. मॅजिक. सॉरी ना, पण प्लीज काढून दे ना. शमिका, आता शाळेत जायची वेळ झाली, गडबड आहे, आता काही बॉल बिल मिळणार नाही. तू शाळेतून आलीस ना की मी तुला काढून देईन तो. हा अगं मला शाळेतच खेळायला हवाय. मी माझ्या फ्रेंडला प्रॉमिस केलाय, प्लीज दे ना काढून. देते. डॅडा, ए डॅडा, इथे ये ना पटकन. अगं तर त्यांना कशाला बोलवतेस? माझं डॅडाकडे वेगळं काम आहे, तू बॉल काढ. डॅडा ये ना इथे. डॅडा, डॅडा कुठेस? ये ना पटकन. काय झालं ग? तुम्ही काय करताय वर? ते सगळं सोड, ऐक ना डॅडा, माझी नोटबुक संपलीये, कधी आणशील? वृंदांटी तू काढ सावकाश. एक मिनिट थांब. काय करताय? काय या खाली या. ऐका माझं. अहो काय नाही, शमिका इथे किचन मध्ये खेळत होती तर बॉल वरती टाकलाय तिने, तो काढून देते. शमिका, किचन मध्ये कोणी खेळतं का? खेळायची जागा आहे ही. काय विचारतो मी, कळते का तुला? बघ पडला ना प्रश्न, तरी विटी दांडू तरी द्यायचा खेळायला. हो ते काय किचन मध्ये खेळतात. ते बरोबर आहे. इथून असं तुम्ही एक मिनिट खाली या तुम्ही, मी काढतो. या खाली. डॅडा ती काढतीये ना, आणि ती चढली सुद्धा आहे. वृंदांटी तू काढ ग बॉल, मी हवं तर स्टूल पकडते. हो हो हो. सावकाश. हा सावकाश. हळू हळू हळू. असं कसं इथे टाकलास ग शमिका बॉल? हा हळू. काय करताय तुम्ही? खाली या म्हटलं तर तुम्ही पण ऐकत नाही आहात. अहो ठीक आहे, आता मी चढले. मी सांगते. अगं तू वरती कशाला चढलीस तू? अहो बाबा, शमिका किचन मध्ये खेळत होती ना, तर तिचा बॉल इथे वरती गेलाय, तो काढून देते. अगं हो, पण ह्या स्टूलवर कुठे चढलीस तू? मोडकं स्टूल आहे ते, म्हणून मागे टाकलं होतं मी ते. हो हो उतरते उतरते. खाली या. होईल ना. ते कुठे आणलं तू? त्याला घेऊन जा, घेऊन जा. मी काढतो काय तो बॉल. काय उगाच कोणी आणलं तू मोडकं स्टूल बाहेर ना? सांगितलं मी त्यांना. नाही नाही, माझी नका काळजी करू तुम्ही. कुठे आहे ग? कुठे आहे बॉल? तिथे तिथे. इथे नाही आहे ग. कुठे टाकलायस? हा मागे मागे. आय आय. हा हो घे तर द्या. बापरे. या. आणि त्या खेळायचं नाही किचन मध्ये. सावकाश. मस्त.
अरे, सावकाश. मस्ती भारीच आहे व्हायची. झालं, मिळाला बॉल. आता पटपट आवर, शाळेत जायचंय. चल. हो आलेच. आणि ऐक, ही चाललोय ऑफिसला. जाताना तुलाही सोडतो. हं? उशीर झालाय मला. जाताना ते नोटबुक काय घ्यायचं म्हणालीस ना? हो. हा, ते जाताना घेऊ आपण. ओके, चल आवर लवकर. लगेच ये, उशीर होतोय मला. हा तुझा प्लॅन एकदम फुसका प्लॅन आहे. फुसका मोठा सॉलिड प्लॅन म्हणे. नाही तर काय तर. तर काय करायचं तेच कळत नाही. काय झालं, काय कळत नाही? अहो, आपण आतापर्यंत जे काही प्लॅन करतोय ते सगळे फसतायत. कसले प्लॅन? आता कसले प्लॅन काय? आपण वृंदाताई आणि अजिंक्य सरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय ना, तर बाबा मध्ये मध्ये येत आहे. आता त्यांना सांगितलं तरी प्रॉब्लेम, नाही सांगितलं तरी प्रॉब्लेम. अगं पण असं एखाद्याला जबरदस्ती प्रेमात नाही पाडता येत का? हो माहितीये मला, जबरदस्ती नाही करू शकत, पण किमान प्रयत्न तर करू शकतो ना. म्हणजे आपल्याला कळेल तरी की त्यांचं जुळतंय की नाही. हे बघा, आता आपल्याकडे थेट सांगायचा तर ऑप्शन नाहीये. तसं केलं तर वृंदाताई चिडेल आणि अजिंक्य सर पण काय रिॲक्ट होतील तेही माहित नाही ना आपल्याला. बरोबर आहे तुझं. थेट तर सांगता येणार नाही. उभी, माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? आपण संध्याकाळी सगळ्यांनी बाहेर जायचं, त्या दोघांनाच घरी राहू दे फक्त. अहो पण हे जरी करणं शक्य झालं तरी काय उपयोग आहे? म्हणजे बघा, अजिंक्य सर त्यांच्या कामात असणार आणि वृंदाताई तिच्या कामात. त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी तिसरा माणूस येणार. तिसरा माणूस? हीच तर आयडिया. कोण, तुम्ही असणार आहात? नाही. आकाश भाऊजी, शमिका? अगं नाही. मग कोण? चोर. चोर? प्लॅन पक्का आहे ना बाई. ठरल्याप्रमाणे सगळं होईल का व्यवस्थित? आई एकदम फुल प्रूफ प्लॅन आहे. मित्राच्या बाबतीत केला होता, काही टेन्शन घेऊ नको. आबाचं काय? काही आपण बाहेरच्या बाहेर भेटू, आधी आपण एक एक करून बाहेर पडू. बरं, आपलं